पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपने मोदी लाटेत काबीज केलेला काँग्रेसचा आणखी एक गड। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत। महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे। त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। पुणे लोकसभा मतदारसंघ 2014 पासून भाजपच्या ताब्यात आहे। 2014 मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम यांचा पराभव करून पुणे लोकसभेवरती पहिल्यांदा खासदार झाले। तर 2019 लोकसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करून पुणे लोकसभेतून खासदार झाले। पुणे लोकसभेत कोणाची किती ताकद आहे ते पाहू। पुणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। सध्याची परिस्थिती पाहिली तर या 6 विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे 1, तर भाजपच्या 4 आमदार आहेत। म्हणजेच महायुतीकडे 5 तर महाविकास आघाडीकडे 1 आमदार आहे। त्यामुळे कागदावर तरी पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचं पारडं जड आहे। पण आता मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना अगोदरच तिकीट जाहीर करण्यात आलं होतं आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पण काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे तगडा उमेदवार आहेत। कसब्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं। त्यामुळे भाजप धंगेकर यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही। त्याचबरोबर वंचितचे वसंत मोरे ही गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी राज ठाकरे बरोबरही अनेक वर्ष काम केलं। कात्रज भागातून ते गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक आहेत। त्यामुळे हे उमेदवार एकमेकात जबरदस्त लढत देतील याच्यात काही वाद नाही। आता भाजपला आपला पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकता येतोय का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।